रणजित, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर शौमिका महाडिक यांनी या सगळ्या सभासदांना शांत करण्याचा प्रयत्न केलाय, त्यानुसार परिस्थितीत सुधारणा दिसतेय का? शौमिका महाडिक यांनी मोर्चा सुरू होत असताना खरं तर पोलिसांसह सभासदांना सुद्धा शांततेचं आवाहन केलं होतं। आपण ज्या मागणीसाठी जात आहोत ती मागणी तर संचालक आणि अध्यक्षांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असंही त्या म्हणाल्या होत्या। त्यामुळे त्या स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करत चालत या कार्यालयापर्यंत पोहोचलेल्या आहेत। मोर्चा अतिशय शांत पद्धतीनं चालू होता, सभासदांनी सुद्धा त्यांना सहकार्य केलं होतं। मात्र अचानक हा जो गोंधळ उडाल्यामुळं खरं तर काही काळ इथं तणाव निर्माण झाला होता। सध्या शौमिका महाडिक हे आव्हान करतायत पोलिसांना सुद्धा आणि सभासद कार्यकर्त्यांना सुद्धा की तुम्ही शांततेने आत या आणि प्रशासनाला त्यांनी एक सूचना केलेली की तुम्ही गेट ओपन करा। सर्व मोर्चामध्ये सहभागी झालेले सभासद शेतकरी आत येऊ दे, ते इथं बसतील, कुठल्याही पद्धतीची मोडतोड करणार नाहीत किंवा संस्थेला त्रास होईल असं वर्तन आमच्याकडून घडणार नाही, अशा पद्धतीचं त्यांनी आता आव्हान केलंय। या आव्हानाला प्रतिसाद देत हे सर्व सभासद आता आत यायला सुरुवात झालेली आहे आणि मुख्य कार्यालय जे आहे त्याच्या समोर त्यांनी आता ठिय्या मांडलेला आहे। आणि जनावरं तिथेच आहेत का की पोलिसांनी जनावरं आता बाजूला नेली? पोलिसांनी आता या परिसरातली जनावरं ताब्यात घेतलेली आहेत आणि गेटच्या बाहेर जो मुख्य रस्ता आहे या रस्त्याच्या बाहेर काढलेली आहेत। तसंच जनावरांची जे मालक आहेत त्यांच्या ताब्यात खर्च ही जनावरं देऊन मालकांसकट त्यांना सध्या या परिसरातून जाण्याच्या सूचना पोलिसांनी दिलेल्या आहेत। या मोर्चामध्ये पुढे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळं या सर्व मालकांनी शेतकऱ्यांनी आपली जनावरं घेऊन आता ते बाहेर गेलेले आहेत आणि उरलेले जे सभासद आहेत ते मात्र आत येऊन त्यांनी आता ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। होय, परिस्थितीत थोडीशी सुधारणा दिसते, मात्र या सगळ्यांसोबत बोलण्यासाठी कुणी येणार आहे का? या सगळ्या सभासदांसोबत आणि संचालिकांसोबत बोलण्यासाठी तिथून कुणी येणार आहे का ऑफिसमधून? सध्या गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष जे आहेत नवेद मुश्रीफ हे सध्या कोल्हापूरच्या बाहेर आहेत। तसंच इतर संचालक या परिसरात पोहोचलेले नाहीत। मात्र जे सीईओ आहेत किंवा अन्य जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना आता निवेदन देण्यात येणार आहे आणि त्यांच्याकडूनच या सर्व मोर्चामधल्या ज्या मागण्या आहेत याची स्पष्टता जाणून घेण्यात येणार आहे। मात्र अद्यापही आतल्या कार्यालयामधून अद्याप कोणी बाहेर आलेलं नाही, कारण कार्यालयाच्या दारातच यांनी ठिय्या मांडलेला आहे आणि कार्यालयाची दारं बंद करण्यात आलेली आहेत। त्यामुळे जेव्हा इथलं वातावरण पूर्णपणे शांत होईल त्याच वेळी खरं तर नेमकं आता प्रशासन काय निर्णय घेत आहे ते आता पाहणं गरजेचं आहे। सभासदांची मागणी काय आहे? त्यांना अध्यक्षांसोबतच चर्चा करायची आहे की काय त्यांचं म्हणणं कळू शकले तुम्हाला? सभासदांनी डिबेंचर संदर्भातली मागणी पुढे केलेली आहे। गोकुळ दूध संघाच्या वतीने जो नफा शेतकऱ्यांना तसंच संस्थांना दरवर्षी दिला जातो तो यावर्षी सुद्धा दिलेला आहे। मात्र संस्थेला जी नफ्याची रक्कम दिली जाते त्यातली 40% रक्कम दूध संघानं कापून घेतलेली आहे। याला डिबेंचर असं म्हणतात। डिबेंचरची रक्कम 40% कापून घेतल्यामुळं याचा भार संस्थेवर पडणार आहे। त्यामुळं पारंपरिक पद्धतीने जी डिबेंचरची रक्कम काढून घेण्यात येते तेवढीच घ्यावी, कपात करून घ्यावी तेवढीच घ्यावी आणि ज्यादा 40% त्यातली 40% रक्कम दूध संघानं कापून घेतलेली आहे। याला डिबेंचर असं म्हणतात। डिबेंचरची रक्कम 40% कापून घेतल्यामुळं याचा भार संस्थेवर पडणार आहे। त्यामुळं पारंपरिक पद्धतीने जी डिबेंचरची रक्कम काढून घेण्यात येते तेवढीच घ्यावी, कपात करून घ्यावी, अन्य ज्यादा शौमिका महाडिक आता बोलतात केलेली आहे आणि या मागणीसाठीच खरं तर आजचा हा मोर्चा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।